फ्रेंड्स, आज मी मुलासाठी बनवला होता इन्स्टंट ब्रेकफास्ट पेरी पेरी पराठा. तर चला पाहूयात ह्याची रेसिपी. पीठ मळून घेतलं होतं. त्याचा आता मी गोळा करून घेत आहे. गोळा झाल्यानंतर मी त्याला वरून कसुरी मेथी लावणार आहे. तुम्ही कसुरी मेथी पीठ मळतानाही ॲड करू शकता किंवा मेथीची भाजी चिरून तुम्ही पिठात ॲड करून ते मळून घेऊ शकता. माझ्याकडे मेथीची भाजी अवेलेबल नव्हती म्हणून मी कसुरी मेथी वरून लावत आहे. मेथी लावून झाल्यानंतर तो गोळा आपण लाटून घेणार आहोत. थोडासाच लाटायचा आहे. या प्रकारे लाटून घेणार आहे मी आता. थोडासाच लाटून घेतला आहे आणि मग वरून मी त्याला तूप लावून घेणार आहे. पोळी लाटून झाली थोडीशी. आता चला आपण त्याला 2 चमचे तूप लावणार आहे मी छानपैकी. मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट आहे. हा इन्स्टंट रेसिपी, झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही हे मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. आणि वरून मी त्याच्यात केयाचा पेरी पेरी मसाला ॲड करणार आहे. ह्याच्यामुळे या पराठ्याला खूप छान टेस्ट येते. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तो मसाला ॲड करू शकता. आता मी त्याचा एक घडी मारून रोल करून घेणार आहे. मसाला आता चांगला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अशी घडी मारून घेणार आहे आणि मग चांगला असा रोल तयार करून घेणार आहे. रोल झाल्यानंतर हाताने असा प्रेस केला तो मी गोळा आणि आता त्याला पीठ लावून मग मी लाटून घेणार आहे. आता छानपैकी असा आपण पराठा लाटून घेऊयात. माझ्या मुलाला खूप आवडतो हा पराठा, म्हणून तो कधीही त्याला वाटलं खावंसं तर तो डिमांड करतो. आज त्याला पाहिजे होता म्हणून मी त्याच्यासाठी स्पेशल असा हा पेरी पेरीचा इन्स्टंट पराठा बनवून दिलेला आहे. हा आता लाटून झालेला आहे. आता आपण त्याला तव्यावर टाकून छानपैकी खरपूस भाजून घेऊयात. तव्यावर थोडं आधी मी तेल ॲड केलेलं आहे आणि मग वरून पराठा टाकणार आहे. आता छानपैकी वरून तेल सोडून पराठा छानपैकी खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे. खूप टेस्टी असा पराठा आहे. तुम्ही तुमच्या मुलांना ब्रेकफास्टसाठी काय असं बनवून देता किंवा टिफिनसाठी कुठल्या रेसिपी बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. पहा, छान हा पराठा खरपूस भाजून घेतलेला आहे. खूप टेस्टी लागतो. मुलांना नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मी त्याच्याबरोबर शेजवान चटणी, खोबऱ्याची चटणी त्याला सर्व केलेली आहे. टोमॅटो केचप तुम्ही दह्याबरोबरही याला सर्व करू शकता. दह्याबरोबरही खूपच छान लागतो हा पराठा. नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.